आपला देश इतका विशाल आहे, दुर्दैवाने म्हणा 30% पॉप्युलेशन ही बिलो पॉवर्टी लेवल म्हणतो, गरीब रेषेच्या खाली आहे आणि आरोग्य आणि शिक्षण त्यांच्यापर्यंत पुरेशा प्रमाणात पोहोचत नाही। तुम्ही मुंबईची गोष्ट केली, सगळ्या भारतातच हा प्रॉब्लेम आहे। ही जी असमानता आहे, विषमता अशा प्रकल्पामुळे दूर होऊ शकतात। आज आम्ही येथे आलो आहे महाशिवराज, अनेक लोकांनी प्रेरणा घ्यावी आणि आपापल्या भागात जे काही गरीब आहेत, ज्यांना काही चांगल्या सुविधा मिळू शकत नाही परिस्थितीमुळे, त्यांच्यापर्यंत आपण पोहोचलं तर एक तर पुण्याचंही काम आहे। नुसता पैसा कमावला तर काही समाधान मिळत नाही। माणसाला सामाजिक बांधिलकीची थोडी जाणीव झाली आणि त्यांच्यासाठी आपण करू शकलो, निरपेक्षपणे करू शकतो आणखी चांगलं, पण काम करून प्रसिद्धी केली तर काही हरकत नाही। तेव्हा हे करणं गरजेचं आहे, नाहीतर भौतिकवादाकडे जाऊन आपण कुठे चाललो आहे त्याला काही अंत नाही आहे। माझं स्वतःचं उदाहरण मी देतो। बाबांनी जाणीवपूर्वक पिकनिकच्या नावावर आदिवासींचं जीवन दाखवलं। कसं जीवन होतं, जंगली जनावरं आणि त्यांच्यामध्ये काही फारसा फरक नव्हता। खायला अन्न नाही, मग जंगलात शिकार करायची, वन्य प्राण्यांची, पक्षी खायचे, अंगावर कपडा नाही, दिगंबर, थंडीच्या दिवसामध्ये शेकोटीपाशी झोपायचे, जळायचे। हे जेव्हा प्रत्यक्ष दाखवलं तेव्हा आपले डोळे उघडतात की आपल्याकडे किती सुखसुविधा आहे, तरी आपण आणखी त्याच्या मागे लागतो। ज्यांच्याकडे काही नाही ते बिचारे भीक मागत नाही, ज्याची सोयरा करत नाही। आम्ही खूप शिकलो, त्यांच्यापासून शिकलो। तेव्हा हे अशा ठिकाणी जे काही काम आहेत, चालू आहेत, निरपेक्षपणे ते जाऊन बघणं गरजेचं आहे तरुणांनी। आणि आमच्या दोघांचा असा अनुभव खूप चांगला आहे की वेगवेगळ्या कॉलेजेस, मेडिकल कॉलेजेस आहेत, त्या डॉक्टरचं नाव बदनाम झालं होतं, नुसते पैशाच्या मागे असं होतं। पण बरेचसे मेडिकल कॉलेजनी आम्हाला बोलवून आमच्या कामाबद्दलचे अनुभव ऐकून घेतले। त्यातले काही जण प्रेरणेतून वेगवेगळ्या भागात सेवा तर करतात, नाही सेवा करता आधी आठवड्यातून काही दिवस त्या भागात जाऊन त्यांना कमी पैशामध्ये किंवा फ्री सेवा देता येते, ही पण एक सेवाच आहे। तेव्हा हे एक्सपोजर आपल्या देशामध्ये जे आपले भाऊबंद आहे असं समजून आपण, आपल्या बालभारतीच्या पुस्तकामध्ये पहिल्या पानावर आहे, आम्ही सारे भारतीय आणि सारे भारतीय माझे बांधव आहे। ते नुसतं पुस्तकात न राहता त्याचं थोडंसं जर अंमलात आणलं तर आपला देश खरोखरच मग सुपर जे काय महासत्ता होईल याची मला खात्री वाटते। तर आपल्या माध्यमातून हा मेसेज गेला तरुणांपर्यंत तर त्याचा नक्की फायदा होईल, कारण आम्ही 50 वर्षामध्ये जर सांगू शकतो की आम्ही परिपूर्ण जीवन जगलो तर हा खरोखर त्याच्यामध्ये आपल्याला जे समाधान मिळतं ते पैशाने मिळू शकत नाही। आदिवासी भागांमधला अनुभव खूप तुम्हाला आहे। मुंबईमधल्या झोपडपट्टीच्या वस्त्यांमध्ये देखील आरोग्याच्या खूप मोठ्या प्रमाणात समस्या समोर येताना दिसतात। अशा सामाजिक संस्था तर पुढे येत आहेत, मात्र आरोग्याच्या समस्याबाबत मुंबई अजूनही आर्थिक राजधानी आहे देशाची, मात्र अजूनही आरोग्याच्या दृष्टीनं खूप वाईट स्थिती आहे। हे दुर्दैव आहे खरं म्हणजे। मुंबई ही आर्थिक कॅपिटल आहे भारताची, अशा ठिकाणी इतकी असमानता किंवा विषमता असणं आपल्या देशाला लांछन आहे। तेव्हा प्रयत्न करायला पाहिजे, शासनाच्या लेवलला ते प्रयत्न करतील, पण प्रायव्हेट डॉक्टर्स किती आहेत, त्यांनी जर आपल्या मनात थोडंसं सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवली तर ठिकठिकाणी पूर्ण वेळ काम देणं सगळ्यांना शक्य नाही, ते कठीणही आहे। पण आपल्या जीवनातला काही वेळ त्यांच्यासाठी दिला तर त्यांना चांगल्या प्रकारची औषधं आणि औषधोपचार होऊ शकेल। ते शिक्षणाचं आहे, शिक्षणामध्ये विषमता आहे आणि आम्ही ते सिद्ध करून दाखवलं की ज्यांच्याकडे आईवडिलांकडे कपडे नाही, अन्न नाही, पण शिक्षणाची संधी दिली तर सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी नाव कमावलं। तेव्हा संधी देणं हे गरजेचं आहे। म्हणजे संधी कोण देणार, ज्याच्याकडे आहेत सुविधा आहेत त्यांनीच त्या दिल्या तरच त्यांच्यापर्यंत पोचतील। तेव्हा हे जर मोठा प्रश्न आहे असा की एका दोन प्रश्न, पण याची जाणीव निर्माण व्हावी याच्यातून माध्यमातून, तुमच्या माध्यमातून, की आपली समाजामध्ये काहीतरी बांधिलकी आहेत आणि आपण जेवढं जमेल तेवढं फुल टाईम केलं तर खूप आनंद आहे, पण नाही जमत सगळ्यांना
जेव्हा वेळ मिळेल तेव्हा शनिवार रविवारी आहेत वेगवेगळ्या माध्यमातून तिथे काम करत राहिले तरच सगळ्यांचा फायदा होईल. म्हणजे एकीकडे मोठ्या प्रमाणात कट प्रॅक्टिसिंगचा प्रकार वारंवार समोर येतो. बरोबर. अशा वेळेस तुमच्यासारख्या संस्था असतील, आज ह्या संस्थेने ते काम केलेलं आहे, कसं पाहता याकडे? हे खरं म्हणजे आमच्यासाठी नवीन आहे, कारण आम्ही जंगलात आमचं हॉस्पिटल चालवतो तर तिथे याचा हे शब्दच नाही आहेत. बरोबर आहे. पण शहरात चालू आहे आणि ते वाईट आहे, ते वाईट आहे. याच्यासाठी आमच्या एका मित्राने पुस्तक लिहिलं जे काय म्हणतात त्याला इथिकली प्रॅक्टिस करतात, त्या डॉक्टरांनीच लिहिलेली उदाहरणं आहेत की हे कसं वाईट आहे. पॅथॉलॉजीचे रिपोर्ट चुकीचे देणे, कट प्रॅक्टिस करणे, औषधाची गरज नसताना औषध देणे, व्हेंटिलेटरचा वापर नसताना करणे. त्या पुस्तकाचं नाव आहे डिसेंटिंग डायग्नोसिस. आज जो मन्नाक्स प्रतिष्ठान का माँ शीला क्लिनिक का दूसरा वर्धापन दिन है, इस दिन में आज के 2 साल के कार्यक्रम में पद्मश्री डॉक्टर प्रकाश आमटे जी और उनके मिसेस मंदाकिनी आमटे जी आए और उन्होंने हमारे निवेदन को मान दिया. इस वजह से हम उनके बहुत ही आभारी हैं. हमने यहाँ पे छोटे बच्चों का ड्राइंग कंपटीशन रखा था. इस कंपटीशन में करीब 6 स्कूल के बच्चों में से 250 बच्चों ने इसके ऊपर पार्टिसिपेट किया है. ये बहुत प्रेरणादायक है कि किसी सेलिब्रिटी की अगर अपने को पेंटिंग करनी है तो बहुत आसान हो जाता है, मगर किसी सोशल एक्टिविस्ट की जो एकदम नक्सलाइट एरिया में, रूरल एरिया में काम कर रहे हैं, उनके ऊपर छायाचित्र करना, और बच्चों ने उसमें बहुत अच्छे से सहभाग लिया. 250 बच्चों ने सहभाग लिया. इसके लिए मैं सभी बच्चों का, उनके शिक्षकों का, स्कूल का और यहाँ पे आए हुए सभी लोगों का मैं धन्यवाद करता हूँ. थैंक यू सर. माँ शीला क्लिनिक को पूरे 2 साल हो चुके हैं. 2 साल में 10 रुपये में सेवा दे रही है. सर, कैसा प्रतिसाद लोगों का मिल रहा है? देखिए, प्रतिसाद तो लोगों का बहुत अच्छा है. बहुत दूर दूर से लोग आते हैं. लोग खाली 10 रुपये के लिए नहीं आते, लोग इसके लिए आते हैं कि वहाँ पे डॉक्टरों की कोई दूसरी कट प्रैक्टिस नहीं चलती है. वहाँ पे इलाज जो होता है वो बहुत साफ तरीके से होता है. मैं किसी के बारे में बोलना नहीं चाहता हूँ, मगर जिस प्यार और ईमानदारी से डॉक्टर वहाँ पे काम करते हैं वो लोगों का प्रतिशत बहुत ही बढ़िया है. इसके लिए आप कभी भी आ सकते हैं, देख सकते हैं लोगों का प्रतिशत क्या है.